नमस्कार मित्रो, मी आता शेवगा प्लॉट नंबर 3मध्ये आलो आहे. सगळ्यात उशिरा छाटणी केलेली. हा 10 सप्टेंबरचा प्लॉट आहे. छाटणी 10 सप्टेंबरला केली होती. पाऊस उघडलेला आहे. त्यासाठी आता शेवग्याची वाढ, त्याच्यानंतर कळीची सिस्टीम हे अतिशय डेव्हलप होण्याची शक्यता आहे. त्या हिशोबानं झाडं अतिशय छान डेव्हलप झालेली आहेत वयाच्या मानानं, आणि छाटणीसुद्धा अतिशय सुंदर झाली. बघा, झाडं डेरेदार झाडं झालेली आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टॉपिंगचा जो प्रश्न नेहमी म्हणतो, टॉपिंगमुळे हे डेरेदारपणा होतो. झाड जर डेरेदार झालं नाही तर नुसतं वाढीकडे कल असतो आणि मग फलधारणा होत नाही. मग शेंगा लागल्या तर तोडता येत नाहीत, मग अनंत अडचणीला तोंड द्यावं लागतं. परंतु आता पाऊस थांबलेला आहे. आता जी भीती होती लावण्याची आता ती कमी झालेली आहे. आता तो काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त ह्याच्यावर आता अळीचं नियंत्रण सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे अळी. त्यासाठी बुरशी तेवढी काही ह्याला जाणवत नाही, म्हणून अळीसाठी बारकाईनं ऑब्झर्वेशन घेत राहायचं. बारकी अळी असतानाच त्याला एक स्प्रे करायचा, म्हणजे 24 तासामध्ये अळीचं कंट्रोलिंग होईल. नमस्कार.